ज्योतिबा डोंगरावरती सुट्ट्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी। ज्योतिबाच्या नावानं चांगवलच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा ज्योतिबा डोंगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे गेल्या 8 दिवसापासून भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। महाराष्ट्र, कर्नाटक व आजूबाजूच्या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी सध्या प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। सुट्ट्या लग्नसराईच्या निमित्ताने डोंगरावरती मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। सकाळी 10 वाजल्यापासूनच डोंगर हाऊसफुल होते। लाखो भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शन घेत आहेत, तसेच गुलालाची उधळणी करत आहेत। ज्योतिबा चैत्र यात्रेला ज्या भाविकांना येता आले नाही त्यांनी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। शनिवारपासूनच पुजाऱ्यांच्या घरी भाविकांनी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच डोंगर गर्दीने फुलून गेले आहेत। मंदिरात सकाळी काकड आरती, मंगलपाठ, केदार स्तोत्र, केदार महिमा या विधीचे पठण होते। सकाळी 10 वाजता ज्योतिबा देवाची अलंकारिक कोपातील महापूजाही बांधण्यात येते। दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। डोंगरावर पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या ठिकाणी सध्या सुट्ट्या व लग्नसराईच्या निमित्ताने ज्योतिबा डोंगरावरती मात्र भाविकांची प्रचंड अशी गर्दी दिसते। TV1 मराठीच्या आमच्या कोल्हापूरच्या प्रतिनिधी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया। मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण आलो आहेत महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या दख्खनचा राजा म्हणून ज्याला ओळखलं जातं ते ज्योतिबा मंदिराच्या समोर अगदी 4:30 वाजता या ठिकाणी आपण पोहोचलो। पायी जाऊन या ठिकाणी देवाचं दर्शन घेतलेलं आहे। अगदी रांगेमध्ये जवळजवळ 1.5 तास या ठिकाणी रांगेमध्ये थांबून आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। प्रचंड गुलालाची उधळणसुद्धा या ठिकाणी झालेली आहे। दख्खनचा राजा म्हणून श्री ज्योतिबाला ओळखलं जातं। महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत म्हणून या ज्योतिबाला या ठिकाणी ओळखलं जातं। त्यामुळे एकंदरीत बघितलं तर दर्शन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। आज मंगळवारी भाविकांची प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी होती।
या गर्दीमध्येच आपण वाट काढत काढत या देवाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण या सगळ्या पायऱ्या या ठिकाणी चढून आपण या ठिकाणी आता वरती आलेलो आहोत. बघितलं तर हा देवाचा दरवाजा आहे. आज प्रचंड गर्दी आहे. अनेक लोकांना उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं अगदी कुटुंबियासमवेत या ठिकाणी दख्खनच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी अनेक भाविक खास करून उपस्थित झाले. मनोहर पवार, जीवन मराठी न्यूज, ज्योतिबा. Press the bell icon on the YouTube and never miss another update.